1. उन्हात वाळवून ठेवलेला 1 चमचा कारल्याचे चूर्ण रोज सेवन केल्याने मधुमेहापासून आराम मिळतो. 2. जर तुमच्या दातांना कीटकांचा त्रास होत असेल किंवा तुमचे दात हलत असतील तर कडुलिंबाची टूथपेस्ट वापरा. 3. रोज झोपण्यापूर्वी तुमच्या पायाच्या तळव्यावर आणि हाताच्या तळव्यावर तेलाचे मालिश करा, यामुळे तुमचे अनेक आजारांपासून संरक्षण होईल. 4. जर तुम्हाला एलर्जीचा त्रास असेल तर कडुलिंबाचा वापर करा, यामुळे एलर्जीपासून आराम मिळेल. 5. रोज बीटरूट खाल्ल्याने जुन्या खोकल्यापासून आराम मिळतो. 6. पाण्यात मीठ टाकून फरशी पुसल्याने किडे आणि माशांपासून सुटका होईल. 7. तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा, यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ऍसिडिटी सारखी समस्या होणार नाही. 8. उसाचा रसात आल्याचा रस मिसळून प्या, यामुळे शरीराची उष्णता कमी होईल. 9. जर तुम्हाला सुंदर आणि स्मार्ट राहायचे असेल तर तुमच्या आहारात भात आणि चपातीचे प्रमाण कमी करा आणि फळांचे प्रमाण वाढवा. 10. ज्यांचे पोट साफ नाही त्यांनी 1 चमचा सुंठ कोमट पाण्यासोबत सेवन करावे. 11. जर तुमच्या हिरड्या आणि दात हलत असतील तर तीळ खा. 12. पोटदुखी अचानक सुरू झाल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे, पोटदुखी पासून आराम मिळेल. 13. रोज काकडी खाणाऱ्यांना श्वसनाचे आजार होत नाहीत. 14. रोज काकडी खाणाऱ्यांना श्वसनाचे आजार होत नाहीत. 15. पाणी नेहमी घोटाघोटाने प्या, एकाच दमात पिऊ नका. 16. लहान मुलांच्या पोटात जंत असल्यास त्यांना रोज टोमॅटो खायला द्या, यामुळे पोटातील जंत दूर होतील. 17. अपचनाची समस्या असल्यास दुधाचे सेवन करू नका. 18. दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आणि रात्रीच्या जेवणानंतर फिरणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 19. अपचनाची समस्या असल्यास दुधाचे सेवन करू नका. 20. सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्याचा रंग काळा झाला असेल तर थोडासा द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावा आणि रस सुकल्यावर चेहरा धुवा, त्यामुळे चेहरा स्वच्छ होईल. 21. जास्त मिरची मसाले वापरल्याने व्यक्तीचे आयुर्मान कमी होते आणि ज्यांना मूळव्याधाची समस्या आहे त्यांनी मिरची मसाले अजिबात खाऊ नये. 22. रोज खजूर खाल्ल्याने अंतर्गत कमजोरी दूर होते. 23. रोज नाश्त्यात स्वतःला आणि मुलांना दही खाण्याची सवय लावा. 24. कारल्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. 25. प्रवासामुळे माणसाचा ताण कमी होतो. 26. मोहरीच्या तेलाने शरीराची मालिश केल्याने गॅसची समस्या दूर होते. 27. बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास काळ्या तुतीचे सेवन करा. 28. सकाळी रिकाम्या पोटी 2 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि केस मजबूत होतात. 29. साखरेशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते. 30. तुमचा मेंदू कमजोर असेल तर रोज बदामाचे सेवन करा, यामुळे मेंदूला शक्ती मिळते. 31. पोटावर झोपणारी व्यक्ती लवकर वृद्ध होते. 32. सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा मेथीचे दाणे खाल्ल्याने गुडघेदुखी पासून आराम मिळतो. 33. पुदिना आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारेल. 34. लिंबू आणि काकडीचा रस मिसळून प्यायल्याने चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होते. 35. रोज 1 टोमॅटो खाणाऱ्यांचे केस पांढरे होत नाहीत. 36. डोके खाजवत असेल तर दह्याने डोक्याला मसाज करा, याने डोक्यातील कोंडा दूर होईल. 37. सकाळी हिरव्या गवतावर बसून दीर्घ श्वास घेतल्याने हृदयाचे आजार बरे होतात. 38. जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर अंजिराचे सेवन करा. 39. जर तुम्हाला आरसा चमकवायचा असेल तर बटाट्याच्या सालीने स्वच्छ करा, यामुळे आरसा स्वच्छ होईल. 40. पुदिन्याची पाने घेऊन त्वचेवर घासल्याने त्वचा मुलायम, कोमल आणि सुंदर होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.